चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे अंडा रेसिपी। अंड्यांपासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात, त्यातलाच एक प्रकार आहे अंडा वडा। तर आज आपण बघणार आहे अंडा वडा बनवायचा कसा। अंडी उकडण्यासाठी आपण गॅसवर पॅनमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे। पाणी हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अंडी टाकून घ्यायची आहेत। 4 अंडी आपण घेतलेली आहेत, ती पाण्यामध्ये आपण घालून घेतली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे। हलकसं गरम पाण्यामध्ये अंडी सोडल्याने आणि त्यामध्ये मीठ घातल्याने पाण्यामध्ये आपली अंडी फुटणार नाहीत। साधारण 10 ते 12 मिनिटांपर्यंत अंडी आपली उकडून निघतील। अंडी आपली उकडतायत तोपर्यंत आपण वडा तयार करण्यासाठी मिश्रण तयार करून घेऊ। एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालून घेते। त्यानंतर अर्धा चमचापेक्षा थोडीशी कमी हळद आपण यामध्ये घालून घेणार आहे। त्यानंतर लाल तिखट देखील एवढंच आपण यामध्ये घालून घेतोय आणि अर्धा चमचा मीठ घालून घेऊ। आता आपण याच्यात थोडं थोडं करून पाणी घालणार आहे। एक सोबत पाणी ओतायचं नाहीये, थोडं थोडं करून पाणी घालून आता आपण याला फेटून घेऊ। अजून थोडंसं पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे। साधारण एक अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी बघा, जास्त दाटीने हवी आहे आणि जास्त सैलसरीने हवी आहे। एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे। अंडी आपली उकडलेली आहेत, आता आपण याचे कव्हर खोलून घेऊया। अंडी व्यवस्थित उकडली गेली ना की त्याचे कव्हर असे अलगद निघतात। सगळ्या अंड्यांचे कव्हर आपण काढून घेतलेले आहे। आता आपण याचे 2 भाग करून घेऊया। सगळ्या अंड्यांचे आपण व्यवस्थित 2 भाग करून घेतले आहेत। आता आपण यावर थोडेसे मसाले घालून घेऊया। थोडंसं मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं धने पावडर आणि थोडासा गरम मसाला। हे सगळे मसाले आपण चुटकीच्या साहाय्याने आपल्याला अंड्यांवर घालून घ्यायचे आहेत। चमचाने घालायचे नाहीये, जास्त पडू शकतात, त्यामुळे चुटकीच्या साहाय्याने आपण यावर सगळे मसाले घालून घेणार आहे। हाताच्या साहाय्याने चुटकीमध्ये पकडून सगळे मसाले व्यवस्थित आपण अंड्यांवर टाकून घेतले आहेत। गॅसवर आपण पॅन ठेवून घेतलाय आणि त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतले। आता आपण सगळे अंडी तेलामध्ये घालून घेऊया। या पद्धतीने सगळे अंडी तेलामध्ये मी टाकून घेतेय। आता आपल्याला व्यवस्थित असे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। हलके हलकेच आपण फ्राय करणार आहे। साधारण 1-2 मिनिटांनंतर अंडी आपण पलटी करून घेऊया। उलट्या साईडने देखील आपण याला असंच 2 मिनिटं फ्राय करून घेऊ। असंच उलट पलट करत जवळपास 5 मिनिटं आपण अंडी फ्राय करून घेऊया। अंडी आपण फ्राय यासाठी करून घेतली आहेत की याच्यावर जे मसाले आपण घातले होते ना, त्याचा फ्लेवर पूर्णपणे यामध्ये मुरला पाहिजे, म्हणून आपण अशी अंडी फ्राय करून घेतली आहेत। प्लेटमध्ये काढून अंडी पूर्णपणे थंड करून घेतली आहे।
आता आपण बेसनमध्ये घालून अगदी बटाटे वडा ज्या पद्धतीने आपण तळतो त्याच पद्धतीने अंडा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल गरम झाले. आता आपण त्यामध्ये वडा सोडून घेऊया. याच पद्धतीने बाकीचे वडे देखील आपण तेलामध्ये सोडून घेऊया. 7 ते 8 मिनटं आपण वडा तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवरच आपण 7 ते 8 मिनटं याला तळून घेणार आहे. वड्याचा कलर लालसर होईपर्यंत आपल्याला वडा यामध्ये तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय वड्याचा कलर लालसर पिवळसर झालेला आहे. वडा आपला छान तळून निघाला आहे. आता आपण याला काढून घेऊया. अंडे वडे आपले रेडी झालेले आहेत. बघू शकताय खूप सुंदर असा कलर आलेला आहे. टेक्स्चर देखील खूप छान आलेला आहे आणि खाण्यासाठी देखील तेवढेच अप्रतिम आपले वडे झालेले आहेत. त्यामध्ये आपण जे मसाले घातले होते, अंडी जी आपण फ्राय करून घेतली होती, त्याचा फ्लेवर या वड्यांमध्ये खूप छान असा उतरतो. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका.